तर विषय हा सगळे दौरा होता सातारचा, म्हणून सकाळ सकाळच ट्रॅफिकच्या आधीच निघू म्हणलं. हायवेला जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा मान वळवून नक्की शोरूम बघतो आम्ही. एक दिवस हे जणांवर नक्की गोट्यात असेल आमच्या. अजून कोण कोण फॅन आहे डिफेंडरचा? आधी आम्ही सारखं जायचो बरं का गोवाला, तेव्हा सकाळ सकाळ थालीपीठच मिळत नव्हतं. आज मोका भी था और दस्तूर भी. अभिरुचीचं थालीपीठ इज द बेस्ट. संपला विषय. सोबत आम्ही मूग भजी पण घेतली, पण ती पूर्ण गणली होती. गाडीला दाणं पाणी दिलं आणि हे बघून 2 मिनटं वाटलं निघावं का काय गोवाला. पण आवर घातला स्वतःला आणि हल्लो तिथनं. पुढं शिकारी का हात लावूनच बसले होते, पण काय एवढं सोपं होय आम्हाला पकडणं. आम्ही 80च्या वरच जात नाही ना. शेवटी पोचलो मंजिलवर. सातारकर ओळखू शकताय का या जागेचं नाव? एक हिंट देतो. कंदीपेड्याच्या मार्केटमध्ये टॉपचं नाव आहे. हॉटेल व्यवसायाबद्दलच काम होतं. लवकरच सांगेल काय विषय येतो. चांगली लोक आहेत, मस्त वाटलं भेटून. याला काय म्हणावं कळत नाही. अचानक भयानकच सुरू झाला पाऊस आणि आम्ही या साईडला आल्यावर एक गोष्ट कधीच टाळत नाही, ते म्हणजे जगदंबा हॉटेलचं जेवण. काया पालट करायचं काम एकदम जोरात सुरू आहे. जेवणाची वेळ गेली होती म्हणून मग पार्सलच घेतलं. इथला आणि भातला तोड नाही हो. आत्ता पण आठवलं तरी पाणी सुटलं तोंडाला. आधीच शेटने लांब पार्सल न्यायचे म्हणून स्पेशल बनवून द्यायला लावलं आणि निरोप घेतला मग त्यांचा. बरसात के मौसम में तन्हाई के आलम में जगदंबा हॉटेल से निकल आया और पार्सल भी उठा लाया. मस्त खाऊन ताणून द्यायचा प्लॅन आहे. चला भेटूयात पुन्हा. तोवर फॉलो करायला तर अजिबातच विसरू नका.